महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री आणि नव्यानेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त झालेले नामदार भरतशेठ गोगावले यांच्या महाडमधील ढालकाटी येथील शिवनेरी निवासस्थानी रविवारी सकाळपासूनच हजारो महिलांची गर्दी उसळली होती। निवासस्थानापासून थेट महाड पंढरपूर महामार्गापर्यंत महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। निमित्त होते मंत्री गोगावले यांच्या पारंपरिक रक्षाबंधन सोहळ्याचे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मतदारसंघातील शिवसेना महिला आघाडीतर्फे गेल्या 4 वर्षांपासून या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यात आले असून मतदारसंघासह अन्य भागातूनही महिला भगिनी मोठ्या उत्साहाने गोगावले यांना राखी बांधण्यासाठी येत असतात। यंदा गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले। यावर्षी महिला भगिनींची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र होते। सकाळपासूनच विविध भागातून महिला भगिनी शिवनेरी निवासस्थानी दाखल होत होत्या। दिवसभर हा उत्साह कायम होता। या सोहळ्याला मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सुविद्य पत्नी सौ सुषमा गोगावले, सुपुत्र तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले तसेच सौ साधना गोगावले, सौ शीतल गोगावले यांच्यासह संपूर्ण गोगावले परिवार आलेल्या हजारो महिला भगिनींच्या स्वागतासाठी उपस्थित होते। कुटुंबियांनी प्रत्येक भगिनीचे आपुलकीने स्वागत करून सर्व भगिनींच्या स्नेहभोजनाची व्यवस्था केली। तसेच ओवाळणी स्वरूप भेटवस्तू देऊन सन्मान केला। यंदाच्या सोहळ्यातील विशेष बाब म्हणजे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या महिला पोलिसांनी देखील मंत्री गोगावले यांना राखी बांधून या रक्षाबंधन सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। दिवसभर विविध समाज घटकातील महिला आपल्या लाडक्या भाऊरायला राखी बांधण्यासाठी शिवनेरी निवासस्थानी येत होत्या। बहुजन समाजातील महिलांसह मुस्लिम महिला भगिनींची उपस्थितीही लक्षणीय होती। तसेच वाड्या वस्त्यांवरील आदिवासी महिलांनीही मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला। जात, धर्म आणि समाजाच्या सर्व सीमा ओलांडून साजरा झालेल्या यंदाच्या रक्षाबंधन सोहळ्यातून सामाजिक व धार्मिक सलोख्याचे एक आदर्श उदाहरण पाहावयास मिळाले। गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि दरवर्षी क्राऊड वाढत चाललेला आपण पाहताय आणि यावेळेला पालकमंत्रीपद एक 8 दिवस झाले आपल्याला मिळालेला आहे आणि तो उत्साह, जोश सगळ्या माझ्या बहिणींनी आज या रक्षाबंधनाचा आपण प्रोग्राम पाहताय। फार समाधान आहे की गोरगरीब जनतेतल्या माझ्या या बहिणी येतात, आदिवासी महिला येतात, मुस्लिम भगिनी येतात, बौद्ध समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या या महिला भगिनी येऊन आम्हाला रक्षाबंधन करतात, आम्हाला शुभेच्छा देतात। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। त्या 4-4 वेळेला आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे, तर आमचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडत असताना या स्वखर्चाने स्वतःच्या खर्चाने इथे येतात। एवढ्या म्हणजे माणगावपासून आता श्रीवर्धन मसळावच्या पण महिला आल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघातून महाड, माणगाव, पोलादपूर आता तुम्ही पाहताय सकाळपासून हजारो महिला येऊन गेल्या आणि अजून लाईन तर लागलेलीच आहे, पण संध्याकाळपर्यंत आणखीन हजारो महिला येतील। कॅबिनेट मंत्री आणि आताचे पालकमंत्री आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब यांचा आज रक्षाबंधनाचा दिवस आणि पूर्ण जिल्ह्यातील माता भगिनी ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात की आमच्या मंत्री महोदयांना, आमच्या पालकमंत्र्यांना कधी राखी बांधतोय आणि आज खऱ्या अर्थाने तो आजचा दिवस उजाडलेला आहे आणि निश्चित मोठ्या संख्येने आपल्याला महिलांची गर्दी पाहायला मिळते की त्याच्या मागे असणारा हा आपल्या आमदार साहेबांचा प्रेम, महिला माता भगिनींवर असणारा प्रेम आहे आणि निश्चित या कार्यक्रमातून दिसून येतो। हजारो संख्येने या ठिकाणी स्वखर्चाने महिला येतात आहेत आणि रक्षाबंधनाचा हा 14 पर्व आहे। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक महिलांना नाश्ता देखील या ठिकाणी ठेवलेला आलेला आहे। स्वतः राखी घेऊन येतात, लाडक्या पालकमंत्र्यांना, आपल्या लाडक्या आमदार साहेबांना राखी बांधतात आहेत आणि असंच प्रेम या महिलांचं कायम त्यांच्यावर आज दिसत आलेलं आहे। आम्ही जोरात या ठिकाणी त्यांचं स्वागतही करणार आहोत रक्षाबंधन झाल्यानंतर। त्यामुळे सर्व आलेल्या भगिनींचं पालकमंत्र्यांकडून खूप खूप स्वागत करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। नमस्कार, माझं नाव सिद्धिका महेश जोखंडे, मी माजी नगरसेविका आहे। आज आम्ही इथे सगळे जमलेले आहेत त्या आमच्या लाडक्या आमदारांना भरतशेठ गोगावले साहेबांना आम्ही राखी बांधण्यासाठी इथे जमलेलो आहोत। सगळ्यात पहिले म्हणजे त्यांना पालकमंत्री झाल्याबद्दल आमच्या सगळ्या मुस्लिम समाजावर आमच्या सगळ्या कमिटीतर्फे त्यांना खूप 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 अभिनंदन। खूप आनंद झालेला आहे। हे कार्यक्रम 4 वर्षापासून चालू आहे। माननीय भरतशेठ गोगावले साहेबांना आजच नाही 4 वर्ष पहिल्यापासूनच आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम करतोय
आणि शेठनी कधी कोणत्या जातीतल्या कुठल्या धर्मातल्या लोकांना असं कधी जाणून दाखवलंच नाही का ही ह्या जातीतली आहे की त्या जातीतली आहे. त्याच्यामुळे शेठ हे सगळे धर्म सोबत घेऊन चालणारे माणूस आहेत. त्याच्यामुळे आम्हाला शेठचा पहिल्यापासूनच अभिमान वाटतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.